नेल बघून समजलं का नाही तुम्हाला? चला गरमागरम सांडग्याची रस्सा भाजी बनवूया. गावाकडली पद्धत काळा मसाल्याची मस्त होते. भाकर घ्यायचं मस्तपैकी त्याला तोडून मोडून घ्यायचं. तोडून घेतलं वरनं रस्सा केलेलं वतायचं. छान कुचकरून घ्यायचं. एक घास खाऊन बघायचं एवढं मस्त झालं ना. खूप छान झालं. तुम्ही पण ट्राय करा. मस्त सांडग्याची रेसिपी चॅनलवर आहे, जाऊन पाहू शकता. खाली लिंक दिले त्याला क्लिक करून पहा. सांडगं कढई गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये सांडगं भाजून घेतलं. छान तेल घालून 2-3 माप तेल घालायचं. छान सांडगं गोल्डन फ्राय होतपर्यंत भाजून घ्यायचं. मग त्याच कढईमध्ये तेल वतायचं. हे सगळं दाखवलं साहित्य घ्यायचं. मग पहिलं आलं लसण कोथिंबीरची पेस्ट घालायचं. कांदा घालायचं. मीठ घालायचं चवीप्रमाणे. 2 मिनिट परतून घ्यायचं. टमाटर घालायचं. मग 2 मिनिट परतून घेतल्यानंतर लाल मसाला काळा मसाला दोन्ही घालून अजून तेल सुटेपर्यंत मस्त 1-2 मिनिट परतून घ्यायचं. स्टेप बाय स्टेप फॉलो करा, प्रमाण चुकणार नाही. साधी सिंपल पद्धत आहे, नक्की ट्राय करा. चुलीवरल्या राहिल्यामुळे तर अप्रतिम चव होते. 1-2 मिनिट परतून घेऊन त्याच्यामध्ये कोमट पाणी वतले. कोमट पाणी वतून घेऊन आपण सांडगे घेतलेले खलबत्त्यात आबडधोबड निम्मे तसंच ठेवायचं, निम्मे आबडधोबड कुटून घ्यायचं. लय ते पण बारीक करायचं. तुम्ही पाहू शकता मी कसं केले, त्या पद्धतीने बनवा. मग इकडं आपण रस्स्याला पण उकळी आली तर ते सांडगे घालून घेतले. 5 मिनिट वाफ काढून घ्यायची. मस्तपैकी रस्सा भाजी तयार झाली सांडग्याची. भाकर कुचकरून पोट भरून खायचं. तेवढं जात जात व्हिडिओ शेअर करा. नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं, चॅनलला सबस्क्राईब करत जात जात तेवढं मस्तपैकी एक लाईक करून जावा. छानशी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसं वाटत आहे ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी. बाय बाय.